ऐन पोळा सणाच्या मध्यरात्री वीट भट्टीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना वाळूज परिसरात घडली। ऐन पोळा सणाच्या मध्यरात्री वीट भट्टीचा व्यवसाय करणाऱ्या एका युवकाचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना पंढरपूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला घडली। पंढरपूर सलामपुरे नगरचा युवक दीपक अशोक बनकर पोळा सण साजरा करून रात्री 11 वाजता आपल्या घरी आला होता। त्यानंतर मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलेला दीपक रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही। रविवारी सकाळी पंढरपूर ग्रामपंचायतीच्या बाजूला वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सी सेक्टर मधील चौधरी इंडस्ट्रीज समोर खून झाल्याचं काही नागरिकांच्या लक्षात आलं। ही माहिती वाळूज MIDC पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दीपकचा लहाना भाऊ सागर हा देखील घटनास्थळी कानोसा घेण्यासाठी आला असता त्याने खून झालेला युवक आपला भाऊ असल्याचे पोलिसांना सांगितले। यावेळी पोलिसांनी तपासासाठी आणखी माहिती त्याच्याकडनं घेतली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात विजय अशोक बनकर याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश टाक हे करत आहे। यापूर्वी MIDC पोलीस ठाणे हद्दीत वडगाव रामपुरीत 1, तिसगाव आणि खवड्या डोंगर परिसरात भांगसी माता गड येथे 2, रांजणगाव शेणपुंजीत 2 तर पंढरपूर येथे 1 असे एकूण 6 खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत। यामुळे वाळूज परिसरातील कामगार नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। मोरया 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 गणपती बाप्पा मोरया। वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे। आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता AI न्यूज चॅनलवर संपर्क करा 94 23 74 47 49। उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव रे।